नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला अजिंक्य तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी ऑटो गुरु या चॅनलवर. आगळं वेगळं दिसणारं हे वाहन तुम्ही पाहून चकित झाला असालच. ही गाडी कोणती आहे, काय आहे, सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत चंदीगडमध्ये. चंदीगड जेवढं खूबसूरत हे शहर आहे मित्रांनो, तेवढीच खूबसूरत जी ही गाडी आहे. तुम्ही बघू शकतात आज आपल्यासमोर उभी आहे EVH कंपनीची FR8 ही मिनी ट्रक. तर मित्रांनो, 1 टनच्या पेलोड सेगमेंटमध्ये येणारी ही एक EV आहे. आणि जसं तुम्ही बघू शकतात की जसं जसं आपलं भविष्य पुढे चाललं आहे तसं तसं आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे जे ती कूच करतो आहोत. ठीक आहे, कूच करतो आहोत. तर ही व्हेकलसुद्धा जी आहे ती एक EVH नावाची कंपनी, स्टार्टअप कंपनी, ते मॅन्युफॅक्चर करतात. आणि या गाडीचे संपूर्ण डिटेल्स जे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, काय हिचे स्पेसिफिकेशन्स आहेत आणि तुमच्या व्यवसायासाठी ही गाडी किती इम्पॉर्टंट ठरू शकते, सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तसेच या गाडीमध्ये काय काय टेक्नॉलॉजिकल अपग्रेड्स, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स EVH कडनं करण्यात आलेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात आपण गाडीच्या फ्रंटमध्ये आलेलो आहोत. इथं तुम्हाला हेडलाईटचा सेटअप मिळतो, प्रोजेक्टर लाईट्स आहेत आणि इथे हॅलोजन बेस लाईट्स आहेत, प्लस तुम्हाला इथे एक मार्कर लाईट देखील पाहायला मिळतं. आता ह्या ज्या कॅबिन आहे, कॅबिनचं वैशिष्ट्य हे की हे FRP मटेरियलने बनलेलं कॅबिन आहे मित्रांनो. खूप स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला इथे एक त्याची हे दाखवतो. आणि याच्यावरती तुम्हाला बेनिफिट हा आहे की स्ट्रेंथ देखील गाडीमध्ये चांगली मिळते, प्लस गाडीचं वेटही कमी राहतं, ज्याच्यामुळे तुम्हाला जी गाडीची ट्रू रेंज आहे, आता रेंजबद्दल आपण बोलू तर 100 किलोमीटरची टेस्टेड रेंज जी या गाडी तुम्हाला देईल मित्रांनो, ती खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि त्याच्यात देखील तुम्ही पुढे बघाल तर तुम्हाला इथं एक कर्व्ड विंडस्क्रीन जी ती पाहायला मिळते, जेणेकरून आतमधून जी बाहेरची विजिबिलिटी ती खूप चांगली तुम्हाला इथे पाहायला मिळते. फ्रंट बघू शकतात मित्रांनो की आता इंडस्ट्रीत भरपूर गाड्या आहेत, आपल्याला विविध प्रकारच्या गाड्या बघण्याची सवय आहे, पण ही जी गाडी ना, हिचे लुक्स खूप वेगळे आहेत. या गोष्टीला तुम्ही देखील मानता की नाही, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अशाच युनिक गाड्या आम्ही तुम्हाला मराठी ऑटो गुरु या चॅनलच्या माध्यमातून इथून पुढे दाखवू. तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आता साईडने चालूया आणि पाहूया की गाडीच्या साईडमध्ये तुम्हाला काय काय पाहावयास मिळते. तर मित्रांनो, गाडीचं साईड प्रोफाईल अशा प्रकारे आहे. तुम्ही बघू शकतात हा डिलिव्हरी व्हॅन व्हर्जन जो आहे तो गाडीचा आपल्यासोबत उभा आहे. आता बोलूया याच्या टायरबद्दल. तर जे इंडस्ट्रीमधले 1 टनच्या सेगमेंटमधल्या गाड्या आहेत त्याच टायर साईजचा इथं उपयोग केला गेला आहे. म्हणजेच 215/75 R15 15 इंचाचे ट्यूबलेस टायर तुम्हाला या गाडीत पाहायला मिळतील. तसेच जर सस्पेन्शनबद्दल बोलणार तर फ्रंट ॲक्सेलवरती तुम्हाला डबल विशबोन कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन पाहावयास मिळते. आणि मागच्या ॲक्सेलवरती जे आहे ते तुम्हाला पॅराबोलिक लीफ स्प्रिंग, म्हणजेच आपलं पट्टे कमानीचं जे सस्पेन्शन आहे पाट्याचं, ते सस्पेन्शन तुम्हाला याच्यात पाहायला मिळतं. तर हे जे कॉम्बिनेशन आहे ना, डबल विशबोन प्लस लीफ स्प्रिंग, या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला काय मिळतं, चांगलं कम्फर्ट मिळतं, चांगलं ड्रायव्हेबिलिटी मिळते आणि चांगला पेलोड, तसेच चांगली रेंजसुद्धा ही गाडी तुम्हाला देते. त्याचा आउटकम काय की तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेससाठी ही गाडी खूप उपयुक्त ठरते. आता चार्जिंगचा विषय निघालाच आहे, तर चला बघूया की या गाडीची चार्जिंग कशी होते, ही गाडी तुम्हाला रेंज किती देते आणि हिचा बॅटरी पॅक कुठे प्लेस केला आहे. तर ते मी तुम्हाला कुठे दाखवणार, हिच्या कॅबिन चॅसीवाल्या व्हेरियंटवर. चला तिकडे जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण बसलो आहोत त्या गाडीच्या बॅटरी पॅकच्या समोर. बघू शकतात की इथं आपल्यासमोर 3 चार्जिंग पॉईंट्स दिलेले आहेत. तुम्ही विचार कराल, यार अजिंक्य 3 पॉईंट्सचा आम्ही काय करू. याचा बेनिफिट आहे मित्रांनो की ह्या म्हणजे हिचं जे चार्जर येतं त्या चार्जरच्या मदतीने जेव्हा तुम्ही 3 गन्स याच्यात लावून चार्ज करतात तेव्हा 20 मिनिटाच्या आत जे तुमची गाडी चार्ज होते. फायदा हा की जेव्हा तुम्ही अनलोडिंग कराल, लोडिंग कराल, तेव्हा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली अर्ध्या ते 1 तासाचा अवधी मिळतो. गाडीतनं सामान काढायला, लोड करायला तर वेळ लागतोच. त्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तुम्ही या गाडीला संपूर्ण चार्ज करू शकतात, जेणेकरून 20 मिनिटामध्ये तुमची गाडी फुल चार्ज होऊन जाते. ज्याचा रिझल्ट हा की तुमचा वेळ खूप वाचतो. आजकाल तुम्हालाही माहिती आहे की आजच्या डेटमध्ये वेळ खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे 3 गन्स जे आहे ते तुम्हाला दिलेले आहेत. तर LTO टेक्नॉलॉजी म्हणजेच लिथियम टायटेनियम ऑक्साईडचे जे सेल्स या गाडीमध्ये वापर केलेले आहेत आणि हे जे सेल्स आहेत ही कंपनी तोशिबा कंपनीकडनं आउटसोर्स करते. ह्या सेगमेंटमध्ये तोशिबाकडनं फक्त EVH अशी कंपनी जी सेल्स आउटसोर्स करते, ज्याच्या हिशोबाने म्हणजे तुम्ही बघू शकतात की हा जो बॅटरी पॅक आहे, या गाडीत जो वापरलेला बॅटरी पॅक आहे तो कम्प्लिटली इनहाऊस आहे. कुठून बाहेरून यांनी घेतलेला नाही, कम्प्लिटली इनहाऊस आहे. EVH जी कंपनी आहे ती कम्प्लिटली इनहाऊस ह्याच प्लांटमध्ये चंदीगडचा हा बॅटरी पॅक जो आहे तो निर्माण करते आणि या गाडीत तो वापरला जातो. तर ही जी सिस्टम आहे ना,
20 मिनिटाच्या आत चार्ज करणारी मला देखील खूप आवडली आहे. आणि जर तुमच्या मनात डाऊट असेल की ही गाडी रात्री घरी घेऊन गेलो तर हिला तुम्ही नॉर्मल घरीसुद्धा आपलं होम चार्जिंगसुद्धा जे आहे ते करू शकतात मित्रांनो. जो हा मला जो हिचा बेनिफिट पॉईंट वाटला आहे. आणि चार्जिंगची गोष्ट निघालीच आहे तर तुम्ही विचाराल अरे अजिंक्य हिची रेंज काय आहे, तर हिची रेंज जी आहे ती मित्रांनो ती टेस्टेड रेंज आहे ती 100 किलोमीटरची. म्हणजे हिला पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्ही 100 किलोमीटर चालू शकतात. जे शहराच्या अंतर्गत जे ऑपरेशन्स असतात तिथं ही गाडी खूप उपयुक्त तुमच्या बिझनेससाठी ठरणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता गाडीच्या मागच्या बाजूला बसलेलो आहोत. मागच्या बाजूला बसायचे कारण हेच की तुम्हाला या गाडीची जी मागची बाजू आहे म्हणजे आपण आपल्या भाषेत ज्याला ट्राला डाला म्हणतो त्याच्याबद्दल. याची जी लांबी आहे ती आहे 12 फूट 5 इंच, म्हणजे जी लेंथ ती आहे 12.5 फीट आणि जी रुंदी आहे ती 5.7 म्हणजे 5 फूट 7 इंचाची जी ती याची रुंदी आहे मित्रांनो. तर याच्यात खूप सारं सामान तुम्ही जे ते लोड करू शकतात. आणि जसं तुम्ही बघू शकतात की हिचे जे डोर्स आहेत ना ते कम्प्लिटली फ्लॅट ओपन होतात, बघू शकतात. ठीक आहे, कम्प्लिटली फ्लॅट जे ते जे डोर ओपन होतात. ज्याचा फायदा हा की जेव्हा ही गाडी कुठल्याही लॉजिस्टिक्स डेपोला जाईल, वेअरहाऊसला जाईल, तिथे लोडिंग आणि अनलोडिंग करताना खूप सोप्या पद्धतीने इथे लोडिंग आणि अनलोडिंग स्टाफ जो आहे तो हिच्यामधनं सामान काढू शकतो. तिसरा बेनिफिट हा की हिच्यात तुम्हाला बाहेरून कुठल्याही प्रकारची बॉडी बिल्डिंग करायची गरज नाही. खूप सारे पैसे आणि वेळ तुमची वाचणार आहे. ज्या दिवशी तुम्ही गाडी खरेदी करतात त्याच दिवशी तुम्ही हिला बिझनेसमध्ये उतरवू शकतात आणि तुमच्या बिझनेसमध्ये या गाडीचा खूप सुंदर प्रकारे प्रयोग जो आहे तो करू शकतात मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण या गाडीच्या फास्ट चार्जरच्या समोर उभे आहोत आणि इथे ट्रिपल गनच्या माध्यमातून जे ती गाडी चार्ज होते. बघू शकतात की 3 गन्स इथे लावण्यात आलेले आहेत. या 3 गन्सच्या मदतीने 20 मिनिटाच्या आत जी ती तुमची गाडी पूर्ण चार्ज होते. याचा बेनिफिट कधी होतो, समजा तुम्ही मोठे फ्लीट ओनर आहात, तुम्ही तुमच्या बिझनेससाठी गाडी घेतात तर अर्थातच तुम्ही हा चार्जरही घ्याल. अनलोडिंग लोडिंग करताना अर्धा ते पाऊण तासाचा वेळ जातो, त्या वेळामध्ये ही गाडी तुम्ही कम्प्लिटली चार्ज करू शकतात. तर कम्प्लिटली चार्ज झाल्याच्या नंतर तुम्हाला 100 किलोमीटरची रेंज ती गाडी देते, जी शहराअंतर्गत ट्रान्सपोर्टेशनच्या बिझनेससाठी खूप उपयुक्त आहे ती ठरणार आहे. तसेच या EVH कंपनीचं वैशिष्ट्य हे की हे जे बॅटरीमध्ये सेल्स वापरले गेलेत ते तोशिबा कंपनीचे LTO म्हणजेच लिथियम टायटेनियम ऑक्साईड टेक्नॉलॉजीवर चालणारे सेल्स आहेत, जे तुम्हाला जो हिचा चार्जिंग सायकल आहे म्हणजे 10,000 चा जो चार्जिंग सायकल आहे तो तुम्हाला देते, ज्याच्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये खूप सारे प्रॉफिट तुम्ही कमवू शकतात. आणि ही गाडी तुम्हाला EV असून सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये बिलकुल पण निराश नाही करणार मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण या गाडीच्या आत जाऊयात आणि हिचं इंटिरियर कसं आहे ते पाहूयात. तर आता इथून जे आहे ते आपण हिच्या आत जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपण हिच्या आतमध्ये ते आलो आहोत. बघू शकतात की इथे तुम्हाला अशा प्रकारचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला मिळेल. तसेच इथे तुम्हाला एक टचस्क्रीन दिलेली आहे. अँड्रॉइड ऑटो वगैरेच्या मदतीने तुम्ही याला ब्लूटूथने कनेक्ट करून मॅप वगैरेचे ते म्युझिक वगैरे एन्जॉय करू शकतात मित्रांनो. तसेच इथे तुम्हाला एक हॅझर्ड लाईटचा स्विच आणि हे जे हे गिअर सिलेक्टर आहे फॉरवर्ड, न्यूट्रल आणि रिव्हर्स. ही जी आहे ती ऑटोमॅटिक गाडी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला फक्त ॲक्सिलेटर आणि ब्रेक पेडल जो आहे तो देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं इंटिरियर आहे, क्लीन इंटिरियर आहे. तसेच इथे तुम्हाला हँडब्रेक आणि ड्रायव्हर +1 सिटिंगवाला कॅबिन आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारचा डॅशबोर्ड लेआउट तुम्हाला इथे पाहायला मिळतो. वरती तुम्हाला सनवायझर्स आणि एक LED लाईट जे ते देण्यात आलेलं आहे. काही अशा प्रकारे गाडी दिसते आणि इंटिरियर जे ना खूप अपलिफ्टिंग आहे. म्हणण्याचा अर्थ असा की असं वाटत नाही की तुम्ही एका कमर्शियल व्हेकलमध्ये बसलेले आहात. एक जवळपास एका कारचं फिलिंग जे ते इंटिरियर तुम्हाला देतं. आणि बघू शकतात की इथं माईकची सुविधा देखील दिलेली आहे. तर या स्क्रीनमध्ये जे काय कमांड्स आहेत तुम्ही या माईकच्या थ्रू देऊ शकतात मित्रांनो. तर ही आहे EVH ची FR8 गाडी. तुम्हाला कॉमेंट्समध्ये कशी वाटली नक्की आम्हाला कळवा. तर मित्रांनो ही होती EVH कंपनीची FR8 ही ट्रक. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की 1 टनाचा जो सेगमेंट आहे तो खूप जो आहे तो कॉम्पिटिशनवाला सेगमेंट आहे. जर तुम्ही इंजिनवाली गाडी बघाल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल बघाल, 1 टनाचा जो सेगमेंट आहे आपल्या महाराष्ट्रात देखील पिकअप ट्रक्स असतील त्या सेगमेंटमध्ये खूप जो आहे कॉम्पिटिशनवाला सेगमेंट आहे. तर या सेगमेंटमध्ये EVH कडून आपल्याला एक कम्प्लिटली वेगळा प्रॉडक्ट जो आहे तो पाहायला मिळतो आहे. त्याचसोबत 1 टनाचा पेलोड जो ही गाडी तुम्हाला प्रदान करते आणि याच्यात तुम्हाला कंपनीतर्फे विविध प्रकारचे बॉडी ऑप्शन्सही देण्यात आले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या विविध प्रकारच्या ॲप्लिकेशनसाठी बिझनेससाठी उपयुक्त असे वाहन डायरेक्ट कंपनीकडून विकत घेण्यात तुम्ही घेऊ शकतात. आणि याच्यात तुम्हाला ॲडिशनल कुठलीही बॉडी बिल्डिंग करण्याची गरज नाही. जसं तुम्ही नॉर्मल पिकअप घेतात त्याच्यात तुम्हाला बॉडी बिल्डिंगसाठी 30 ते 35 दिवसांचा अवधी लागतो, तसेच ती गाडी तुमची 30 ते 35 दिवस उभी राहते. तर ह्या गोष्टीमध्ये तो पॉईंट तुमचा कव्हर होऊन जातो. तसेच या गाडीला विविध प्रकारच्या ॲप्लिकेशन्समध्ये बिझनेसमध्ये जे तुम्ही यूज करू शकतात. सिंगल चार्जिंगवरती जी टेस्टेड रेंज आहे ती 100 किलोमीटर्सची आहे मित्रांनो. आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की खूप सारे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स या गाडीमध्ये यूज करण्यात आले आहेत. जसं आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की FRP मटेरियलचं हिचं कॅबिन आहे, त्या जे तुम्हाला
गाडीचं वजनही हलकं ठेवतं आणि तुम्हाला रेंजही चांगली देते आणि गाडीला जी स्ट्रेंथ आहे तीही चांगली देते. तर कशी वाटली तुम्हाला EV8ची FR8 आम्हाला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असंच कंटेंट पाहण्यासाठी आपल्या मराठी ऑटो गुरु या पेजला नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.